हॅलो, वेलकम, नमस्कार, आदाब, सत श्री अकाल. कशा आहात तुम्ही? मजेत ना? बघा मित्रांनो, आपण शिकत आहोत चॅप्टर केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन. आणि ह्या चॅप्टरच्या आपल्या कालच्या लेक्चरला आपण काय बघितलं? आपण बघितलं ऑक्सिडेशन आणि रिडक्शन नंतर रेडॉक्स रिएक्शन. क्विकली रिकॅप करून घेऊयात की ऑक्सिडेशन म्हणजे काय आणि रिडक्शन म्हणजे काय. ऑक्सिडेशन म्हणजे काय? द रिएक्शन इन विच oxygen is added or hydrogen is removed is called as oxidation reaction. दुसरीकडे रिडक्शन रिएक्शन म्हणजेच काय? द रिएक्शन इन विच हायड्रोजन इज ॲडेड or oxygen is removed to form the product is called as reduction reaction. ऑक्सिडेशन रिएक्शनची आपण अजून एक डेफिनेशन बघितली होती. ती डेफिनेशन कोणती होती? ती होती the loss of electron is called oxidation. जेव्हा एखाद्या एलिमेंट कडून इलेक्ट्रॉन लॉस होतात, एखादी स्पेसिस इलेक्ट्रॉन लॉस करते रिएक्शन मध्ये, तेव्हा त्याला ऑक्सिडेशन रिएक्शन असं म्हणतात. मग ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिएक्शन संदर्भात आपण बरीचशी उदाहरणं घेतली आणि त्यांची चर्चा देखील केली, बरोबर आहे. त्यानंतर रिडक्शन रिएक्शन म्हणजे काय? गेन ऑफ हायड्रोजन किंवा लॉस ऑफ ऑक्सिजन, त्याला म्हणतात रिडक्शन. पण ऑन द अदर हँड बघा, जसं ऑक्सिडेशन मीन्स लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, म्हणजे इलेक्ट्रॉनच्या संदर्भात बोलायचं झालं तर, आहे की नाही, इलेक्ट्रॉनच्या संदर्भात बोलायचं झालं तर लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ऑक्सिडेशन. मग रिडक्शन म्हणजेच काय? तर गेन ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड रिडक्शन. गेन ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड रिडक्शन. आलं लक्षामध्ये? दिस इज द डेफिनेशन ऑफ ऑक्सिडेशन अँड रिडक्शन इन केस ऑफ इलेक्ट्रॉन्स, बेस्ड ऑन इलेक्ट्रॉन्स. मग आपण उदाहरण घेतली होती बघा, की ज्या रिएक्शन मध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन हे सायमल्टेनियसली घडून येतं, ज्या रिएक्शन मध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन हे सायमल्टेनियसली घडून येतं, त्या रिएक्शनला रेडॉक्स रिएक्शन असं म्हणतात. काय म्हणतात? रेडॉक्स रिएक्शन. मग रेडॉक्स हा शब्द कसा तयार झाला? तर बघा, रेडॉक्स मधला रेड हा जो वर्ड आहे, रेड हा आलेला आहे रिडक्शन या शब्दाचा पहिले 3 लेटर, रिडक्शन मधला RED हे 3 लेटर, आणि ऑक्स हा जो लेटर आहे, ऑक्स हे जे आहे रेडॉक्स मधलं, हे कुठून आलेलं आहे? तर ऑक्सिडेशन मधले पहिले 2 लेटर्स, पहिले 2 अल्फाबेट्स कोणते? OX हा आलेला आहे. आणि यापासून कंबाईनली वर्ड तयार झालेला आहे, तो म्हणजेच रेडॉक्स रिएक्शन. ठीक आहे. त्यानंतर रेडॉक्स रिएक्शनचं पहिलं आपण उदाहरण बघितलं होतं, ते होतं कॉपर ऑक्साइड. व्हेन रिएक्ट विथ हायड्रोजन इट फॉर्म्स रेड कॉपर. हे जे सोल्युशन आहे ना, कॉपर ऑक्साइड, हे ब्लॅकिश कलरचं सोल्युशन, आणि जेव्हा याच्यामध्ये हायड्रोजन पास आउट होतो तेव्हा याचा तांबूस तपकिरी कॉपर हा तयार होतो आणि वॉटर इथं तयार होतं. मग आता ह्या रिएक्शन मध्ये दोन्ही घटक, दोन्ही रिएक्शन घडून येतात. एक ऑक्सिडेशन पण होतं एका ठिकाणी आणि एकाचं रिडक्शन पण होतंय. कसं ते बघा. इन दिस रिएक्शन कॉपर ऑक्साइड कन्वर्टेड इनटू कॉपर. बघा, कॉपर ऑक्साइडचं कन्वर्जन कशात झालं? कॉपर मध्ये. मग इथं ऑक्सिजन लॉस झाला. ऑक्सिजन लॉस झाला म्हणजे ही कोणती रिएक्शन? रिडक्शन. कारण रिडक्शन रिएक्शनची डेफिनेशन काय आहे? गेन ऑफ हायड्रोजन और लॉस ऑफ ऑक्सिजन. मग बघा, इथे लॉस ऑफ ऑक्सिजन झाला, कॉपर ऑक्साइड पासून कॉपर तयार झाला, म्हणजे ही रिएक्शन कोणती? रिडक्शन. तर दुसरीकडे हायड्रोजनचं कन्वर्जन बघा, H2O. हायड्रोजनचं कन्वर्जन बघा, H2O. मग हायड्रोजन मध्ये ऑक्सिजन ऍड झाला आणि तो H2O मध्ये कन्वर्ट झाला, म्हणजेच काय? ऑक्सिडेशन. ऍडिशन ऑफ ऑक्सिजन और लॉस ऑफ हायड्रोजन. मग इथं ऍडिशन झाली ऑक्सिजनची, म्हणून हे काय? ऑक्सिडेशन. म्हणजे ह्या रिएक्शन मध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन
सायमल्टेनियसली घडून येत आहेत. ऑक्सिडेशन आणि रिडक्शन कसे घडून येत आहेत? सायमल्टेनियसली. आणि म्हणून या रिएक्शनला रेडॉक्स रिएक्शन असं म्हटलं गेलेलं आहे. हे देखील उदाहरण आपण आपल्या लास्ट लेक्चरला बघितलं होतं. मग आता आपण आज पुढे सरकणार आहे आणि त्याच्यावरची अजून काही उदाहरणं बघणार आहे. तर बघूयात. पहिलं, twice of H2S plus SO2 it gives thrice of S plus 2H2O. मग जेव्हा बघा हायड्रोजन सल्फाइड मध्ये SO2 गॅस, सल्फर डायऑक्साइड गॅस ऍड होतो, तेव्हा याच्यामधून पीपीटी म्हणजेच तुमचा प्रेसिपिटेट तयार होतो सल्फरचा आणि प्लस वॉटर मॉलिक्यूल सुद्धा तयार होतं. या रिएक्शन मध्ये सुद्धा बघा H2S कशामध्ये कन्व्हर्जन झालं? H2O. म्हणजे सल्फर गेला आणि ऑक्सिजन ऍड केला. H2S मध्ये ऑक्सिजन ऍड झाला, सल्फर गेला आणि ऑक्सिजन आला, म्हणजे ऍडिशन ऑफ ऑक्सिजन, म्हणून काय? ऑक्सिडेशन है ना. H2S ऑक्सिजन ऍड झाला, ऑक्सिडेशन. SO2 कन्वर्टेड इनटू सल्फर, म्हणजे याच्याकडून कोण लॉस झाला? ऑक्सिजन लॉस झाला, निघून गेला. म्हणून बघा SO2 कन्वर्टेड इनटू थ्राइस ऑफ S, म्हणजे हा काय झाला? रिडक्शन. याचं काय झालं? रिडक्शन, लॉस ऑफ ऑक्सिजन, रिडक्शन. नेक्स्ट रिएक्शन बघा. MnO2 मॅग्नीज डायऑक्साइड प्लस 4HCl it gives MnCl2 manganese chloride plus water and chlorine gas. Now in this reaction also, see, MnO2 manganese dioxide converted into MnCl2 means it loses the oxygen molecule. इथे बघा ऑक्सिजन लूज होतोय. मग ज्या रिएक्शन मधून ऑक्सिजन लूज होतोय काय म्हणतात त्याला? रिडक्शन रिएक्शन. काय म्हणतात त्याला? रिडक्शन रिएक्शन. तर दुसरीकडे HCl बघा 4 टाइम्स ऑफ HCl कन्वर्टेड इनटू ट्वाइस ऑफ H2O, म्हणजे बघा या H वरती ऑक्सिजन ऍड झालाय, या H वरती ऑक्सिजन ऍड झालेला आहे, म्हणजे कोणती रिएक्शन? ऑक्सिडेशन. ऍडिशन ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिडेशन. लॉस ऑफ ऑक्सिजन, रिडक्शन. ठीक आहे. आता आयर्नच्या बाबतीत बघा. ठीक आहे, पहिले रीड आउट करू आपण. पेज नंबर 43 वरती डिस्क्रिप्शन आहे, एकदा ते रीड आउट करू आणि मग आपण काय करूयात त्याच्यावरती बोलूयात. यूज युअर ब्रेन पॉवर. Some more examples of the redox reaction are as follows. Identify the reductant and oxidant from them. खाली तुम्हाला रिडक्शन आणि ऑक्सिडेशन म्हणजे रेडॉक्स रिएक्शनच्या 2 उदाहरणं दिलेली आहेत. त्याच्यात रिडक्टंट कोण आहे आणि ऑक्सिडंट कोण आहे, कोणाचं रिडक्शन होतंय कोणाचं ऑक्सिडेशन होतंय ते ओळखायचं आहे. तर सगळ्यात पहिले बघा H2S याच्यावरती ऑक्सिजन ऍड होतोय, म्हणजे हा कोण झाला? H2S याच्यावरती ऑक्सिजन ऍड झाला है ना, म्हणजे हा कोण झाला? रिडक्टंट. याचं रिडक्शन करतोय, SO2 चं रिडक्शन करतोय कोण? H2S. आणि हा कोण झाला? ऑक्सिडंट. हा दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करतोय. हा रिडक्टंट, हा ऑक्सिडंट. आणि इथं जी रिएक्शन झाली ती ऑक्सिडेशन आणि इथं जी रिएक्शन झाली ती रिडक्शन. हा रिडक्टंट आहे का बरं? हा SO2 कडून ऑक्सिजन काढून घेतोय, म्हणजे याचं करतोय रिडक्शन. आणि हा ऑक्सिडंट आहे. हा ऑक्सिडंट का बरं? तर हा H2S चं काय करतोय? ऑक्सिडेशन करतोय, म्हणजे याला ऑक्सिजन देतोय थोडक्यात, म्हणजे याचं काय करतोय? ऑक्सिडेशन. म्हणून हा ऑक्सिडंट, हा रिडक्टंट. कळलं? दुसऱ्या रिएक्शन मध्ये MnO2 प्लस 4HCl. आता MnO2 हा काय करतोय? याला ऑक्सिजन देतोय, याला ऑक्सिजन देतोय, म्हणजे याचं करतोय ऑक्सिडेशन, म्हणजे हा कोण झाला? ऑक्सिडंट. आणि हा कोण आहे? HCl. हा आहे रिडक्टंट. रिडक्टंट म्हणजेच काय? हा MnO2 चं मॅग्नीज डायऑक्साइडचं काय करतोय? रिडक्शन है ना, म्हणजे याच्याकडून ऑक्सिजन काढून घेतोय हा HCl, म्हणून हा रिडक्टंट आहे, हा ऑक्सिडंट आहे. कळलं? ठीक. Now, if oxidation means losing of electron, what do you mean by reduction? ऑक्सिडेशनचा अर्थ जर लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होत असेल तर रिडक्शनचा अर्थ काय? तर रिडक्शनचा अर्थ होतो गेन ऑफ इलेक्ट्रॉन है ना. किती सिंपल स्टेटमेंट आहे बघा. इन केस ऑफ इलेक्ट्रॉन, सी write the reactions of the formation of Fe2 plus by reduction of Fe3 plus by making the use of the symbol electrons. बघा मित्रांनो, जेव्हा इलेक्ट्रॉन लूज होतात एखाद्या
रिएक्शन मधून, तेव्हा त्याला काय म्हणायचं, ऑक्सिडेशन. आणि जेव्हा एखाद्या रिएक्शन मध्ये इलेक्ट्रॉन ऍड होतात, म्हणजे एखाद्या स्पेसिसवर इलेक्ट्रॉन ऍड होतात, तेव्हा त्याला काय म्हणायचं, रिडक्शन. गेन ऑफ इलेक्ट्रॉन रिडक्शन, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्सिडेशन. गॉट इट. मागच्याच लेक्चरला आपण आयर्नचं ऑक्सिडेशन बघितलं होतं, म्हणजे Fe2+ गेट कन्वर्टेड इनटू Fe3+. तेच तुम्हाला इथं रिपीट करायचं आहे. त्यानंतर थिंक अबाउट इट. The luster of the surface of aluminum utensils in house is lost after few days. Why does this happen? आपल्या घरामध्ये जी ॲल्युमिनियमची भांडी आहेत त्यांची जी चकाकी आहे ती काही वेळानंतर, काही दिवसानंतर नष्ट होते. असं का होतं? तर ॲल्युमिनियम हा हवेमधल्या ऑक्सिजन सोबत रिएक्शन करतो, हवेमधल्या वॉटर वेपर सोबत रिएक्शन करतो आणि त्याचं ऑक्सिडेशन होतं. मग त्याचं ॲल्युमिनियम ऑक्साईड मध्ये कन्व्हर्जन होतं आणि म्हणून त्याची जी शाईन आहे ती लॉस होते, है ना. ह्याचं उत्तर आहे बाय ऑक्सिडेशन इट लुजेस द शाईन अँड फॉर्म द प्रोडक्ट ॲल्युमिनियम ऑक्साईड. दुसरं बघा, नेक्स्ट एक ब्ल्यू बॉक्स दिलेला आहे, ग्रीन बॉक्स. ग्रीन बॉक्स मध्ये बघा, when the positive charge on an atom or an ion increases or negative charge on them decreases, it's called oxidation. जेव्हा एखाद्या स्पेसिस वरती पॉझिटिव्ह चार्ज वाढत असेल किंवा एखाद्या स्पेसिसचा निगेटिव्ह चार्ज कमी होत असेल, तेव्हा ती रिएक्शन असते ऑक्सिडेशन. काळजीपूर्वक ऐका पुन्हा एकदा. जेव्हा एखाद्या रिएक्शन मध्ये एखाद्या स्पेसिसचा पॉझिटिव्ह चार्ज वाढत असेल, म्हणजे +1 चा +2 होत असेल, +2 चा +3 होत असेल, +3 चा +4 होत असेल, किंवा निगेटिव्ह चार्ज कमी होत असेल, म्हणजे -4 चा -2 होतोय, किंवा -3 चा -1 होतोय, किंवा -2 चा -1 होतोय, याचा अर्थ तिथं ऑक्सिडेशन रिएक्शन चालू आहे. कळलंय? म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज एक तर इन्क्रीज होईल किंवा निगेटिव्ह चार्ज कमी होईल, डिक्रीज होईल. दोन्ही कंडिशन मध्ये कोणती रिएक्शन? ऑक्सिडेशन. And when the positive charge decreases or negative charge increases, it is called reduction. जेव्हा पॉझिटिव्ह चार्ज डिक्रीज होईल, कमी होईल, पॉझिटिव्ह चार्ज कमी होईल आणि निगेटिव्ह चार्ज वाढेल, तिथं काय होईल? रिडक्शन. तिथं काय होईल? रिडक्शन. म्हणून मी तुम्हाला एक अगोदरच्याच लेक्चरला एक कल्पना दिली होती की जेव्हा इलेक्ट्रॉनची संख्या वाढते एखाद्या स्पीसीज वरती, तेव्हा त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज वाढतो, तेव्हा त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज वाढतो. आणि जेव्हा एखादा ऍटम इलेक्ट्रॉन देतो, लूज करतो, तेव्हा त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज बनतो, तेव्हा त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज बनतो. याचं उदाहरण आपल्याला माहिती आहे, ते म्हणजेच काय? NaCl, Na+Cl-. आता हे कधी तयार होतात? जेव्हा सोडियम आणि क्लोरीन हे दोन इलेमेंट रिएक्ट होतात. तुम्हाला माहिती आहे सोडियमच्या बाह्यतम कक्षेत 1 इलेक्ट्रॉन, 2 8 1 11 त्याचा ऍटॉमिक नंबर आहे, 1 इलेक्ट्रॉन बाह्यतम कक्षेमध्ये. तर क्लोरीनच्या बाह्यतम कक्षेमध्ये असतात टोटल 7 इलेक्ट्रॉन, 7. मग याच्याकडे 1 इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा आहे आणि क्लोरीन कडे एकच इलेक्ट्रॉनची कमतरता आहे. मग हा 1 इलेक्ट्रॉन काय करतो? डोनेट करतो, देतो. कोणाला? क्लोरीनला. मग सोडियम 1 इलेक्ट्रॉन देतो म्हणून त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज. हियर सोडियम लूजेस 1 इलेक्ट्रॉन and chlorine gets 1 electron. It is gain 1 electron, so negative charge acquire on the chlorine. Got it? मग बघा आयर्नचं, आयर्न गेट undergo oxidation to form iron oxide. मग इथं काय झालं? ऑक्सिडेशन. आयर्न ऑक्साइड अगेन undergo oxidation to form Fe2O3, राईट. आता Fe2O3 याचं रिडक्शन होतं आणि काय कन्वर्ट होतं? FeO. आणि FeO चं पुन्हा रिडक्शन होतं, त्याचं कन्वर्जन काय होतं? Fe, म्हणजे आयर्न मध्ये. म्हणजेच जेव्हा ऑक्सिजन वाढत जातो ऑक्सिडेशन, जेव्हा ऑक्सिजन कमी होत जातो रिडक्शन. सेम केस आहे इलेक्ट्रॉनच्या बाबतीत. इथं पॉझिटिव्ह चार्ज आयर्नवरचा वाढत चाललाय. ऑक्सिजन हा इलेक्ट्रो निगेटिव्ह आहे, तो इलेक्ट्रॉन घेऊन टाकतो.
कोणाकडचे? आयर्नकडचे. मग बघा इथं एक ऑक्सिजन आहे तो 2 इलेक्ट्रॉन घेतो, इथं 3 ऑक्सिजन आहे ते 2 आयर्न कडून इलेक्ट्रॉन घेतात. हे लक्षामध्ये. म्हणजे इथं आयर्न वरती कमी पॉझिटिव्ह चार्ज आहे, म्हणजे इथं तर काहीच नाहीये, इथून याच्यावर आहे आणि इथून पॉझिटिव्ह चार्ज वाढत चाललाय. कोणावरचा? आयर्न वरचा. म्हणून ही ऑक्सिडेशन रिएक्शन आहे. तर दुसरीकडं इथं बघा पॉझिटिव्ह चार्ज कमी होत चाललाय. Fe2O3 पेक्षा FeO वरती पॉझिटिव्ह चार्ज कमी आहे आणि FeO पेक्षा Fe वरती पॉझिटिव्ह चार्ज नाहीये. म्हणजेच उलटी जेव्हा रिएक्शन चालते, रिव्हर्स जेव्हा रिएक्शन होते, तेव्हा ती काय आहे? रिडक्शन. तेव्हा ती काय आहे? रिडक्शन. त्याच्या बाजूला एक बॉक्स आहे डू यू नोचा. हा डू यू नोचा बॉक्स तुमच्या सिलेबस मध्ये नाहीये. ठीक आहे. मग आजच्या लेक्चरला आपण काय बघितलं? आजच्या लेक्चरला आपण ऑक्सिडेशन आणि रिडक्शन जेव्हा सायमल्टेनियसली घडून येतो तेव्हा रेडॉक्स रिएक्शन घडते. रेडॉक्स रिएक्शन बद्दल आपण अजून इत्थंभूत माहिती मिळवली है ना. रेडॉक्स रिएक्शन मध्ये ऑक्सिडंट कोण, रिडक्टंट कोण, कुठं ऑक्सिडेशन होतं, कुठं रिडक्शन होतं, कसं होतं ते बघितलं. आणि इलेक्ट्रॉनच्या संदर्भात ऑक्सिडेशन मीन्स लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आणि रिडक्शन मीन्स गेन ऑफ इलेक्ट्रॉन, हे सुद्धा आपण बघितलं. उद्याच्या लेक्चरला आपण बघणार आहोत करोजन म्हणजे क्षरण. करोजन बद्दल संपूर्ण माहिती आपण मिळवणार, पण कधी? उद्याच्या लेक्चर. तोपर्यंत घरातच राहा, सुरक्षित राहा आणि शिकत राहा. शिकणं थांबवू नका. धन्यवाद.